आणि एक सविस्तर बातमी, अजय बारसकर यांचा देहू संस्थांशी संबंध नाही असं देहू संस्थांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आमचा जरांगेंना पाठिंबा आहे असा खुलासा देहू संस्थांनं केलाय। अजय बारसकरांबाबत देहू संस्थांचा हा एक महत्त्वाचा खुलासा आणि आता थोड्याच वेळात अजय बारसकर हे पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, निकिता, गेले काही दिवस जे आहे ते मनोज जरांगे पाटील आणि हरिभक्तपरायण अजय महाराज बारसकर जे आहेत त्यांच्यामध्ये वाद पेटला होता। या संदर्भात हा वाद सुरू असताना त्यांनी अनेकदा देहूचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केला। मात्र यावर आता देहू संस्थांनी जे आहे तो एक मोठा खुलासा केलेला आहे। संत तुकाराम महाराजांचा आदेश असं वक्तव्य जे आहे ते त्यावेळेस बारसकर यांनी केलं होतं। मात्र हे वक्तव्य देहू संस्थांचा या वक्तव्याशी कुठलाही संबंध नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती संत तुकाराम महाराज यांच्या वंशजाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कारण हे देहूतून नसेल, त्यांच्या कोणत्याही प्रकारचे संत तुकारामांचा हिंदी वापर करू नये अशी तंबी देखील आता या ठिकाणी देहू संस्थांचे संस्थानिक जे आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेले आपल्याला जो पाहायला मिळत। आपण पाहिलं तर गेले काही दिवस जे आहेत आता संत तुकाराम महाराज यांचा वंशज किंवा देहूतून आल्याचं सांगत आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सुरू असताना पाणी पिण्याची विनंती जी आहे ती अजय महाराज बारसकर यांनी केली होती। मात्र ती विनंती जी आहे ती धुडकावून लावल्यामुळे अजय महाराज बारसकर हे जे आहे ते रणजित, आता लक्ष असणार आहे बारसकर यांच्या पत्रकार परिषदेकडे। तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। या ठिकाणी भेट घेण्यासाठी तुमचे आलेले आहेत, त्याचप्रमाणे अजय बारसकर यांचा देहूशी काही संबंध आहे का, काय सांगा? रामकृष्ण हरी। खरं तर अजय बारसकर जे आहेत त्यांचा देहूशी कुठला संबंध नाही, पण कुठल्याही वारकरी परंपरेतील लोकांनी संतांचा वापर वैयक्तिक कुठल्या गोष्टीसाठी केला नाही पाहिजे। संत हे कुठल्याही जातीपातीमध्ये वाटले जात नाही। हे संतांनी सांगितलेले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। मग तुम्ही त्यांचा वापर कुठल्या आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी न करता वारकरी संप्रदायाला हा तुम्ही वेगळा ठेवा, त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करू नका। ही आमची वारकरी संप्रदायाची खरोखरच इच्छा आणि एक अपेक्षा सर्व वारकऱ्यांकडून। आणि संत हे सर्व जाती धर्माचे आणि संतांनी आपल्या वाङ्मयातून, आचारातून आणि विचारातून मानवता या धर्माचंच दर्शन घडवलेलं आहे। त्यामुळे आपण अशी ही चुकी करू नका। आणि जे काय अजय बारसकर आहे त्यांचा तर आम्ही पूर्णपणे निषेध करतो की ते वारकरी संप्रदायाचे म्हणवतात, तर मग आपल्या हातूनच त्यांच्या तोंडूनच संतांचा ते का अपमान करतात ते। आणि त्यांनी हे खरं चुकीचं एक वक्तव्य केलेलं आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। रामकृष्ण। आंदोलक